नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. 18 ऑक्टोबर वार शनिवार या दिवशी धन्वंतरी देवांची पूजा केली जाते. समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडली. त्यातील 5वे रत्न हे धन्वंतरी देव हे अमृत कलश हातात घेऊन प्रकट झाले. त्यांनी हे अमृत देवांना देऊन अमर केले. त्यामुळे या दिवशी आपल्याला दीर्घ आयुष्य, चांगले आरोग्य लाभावे, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी, आपले घर धनधान्यांनी नेहमी भरलेले राहावे, यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवांची पूजा केली जाते. पूजेचा शुभ मुहूर्त काय, पूजा कशी करावी, पूजा मांडणी कशी करावी, कुठले मंत्र स्तोत्र म्हणायचे, या दिवशी 13 दिवे का लावले जातात, या दिवशी यमदीपदान कसं करायचं, कणकेचा दिवा कसा करायचा, ही संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. कारण या दिवशी आपण धन्वंतरी देवांची पूजा नक्की करायची आहे. आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर आपण कुठल्याही गोष्टीमध्ये प्रगती करू शकतो. कुठलीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे. दीपदेवता, तू सूर्याचे रूप, अग्नीचे रूप आहेस. तुझ्यात उत्तम तेज आहे. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. माझी सर्व पूजा होईपर्यंत असाच तेवत राहा. शुभं करोती कल्याणम, आरोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय, दीपक ज्योती नमस्तुते, असं म्हणायचे. दिव्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे. आता आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. बसायला आसन घ्यायचं आहे. जर पुरुष ही पूजा मांडणी करणार असतील तर पुरुषांनी स्वतःला चंदनाचा टिळा लावा, डोक्यामध्ये टोपी घालायची आहे. पूजेची पूर्वतयारी थोडीशी करून घ्यायची आहे आणि पूजेची जागा आपल्याला हळद, गोमूत्र, गंगाजल टाकून स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आता आपण आचमन करणार आहोत. आचमन म्हणजे शरीरशुद्धी. आता डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं. ओम केशवाय नमः म्हणून हे पाणी पिऊन घ्यायचं. परत पाणी घ्यायचं, म्हणायचं ओम माधवाय नमः म्हणून हे पाणी पिऊन घ्यायचं. परत एकदा पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम नारायणाय नमः म्हणून हे पाणी पिऊन घ्यायचे. आता चौथ्या वेळेला आपण जेव्हा पाणी घेणार तेव्हा म्हणायचं ओम गोविंदाय नमः असं म्हणून हातातलं पाणी आपल्याला ताम्हणामध्ये सोडायचं आहे. आता स्क्रीनवर जी विष्णूंची 24 नावं दिसत आहेत ती आपल्याला म्हणायचेत. कारण जिथं विष्णूंची सेवा केली जाते, स्मरण केलं जातं, तिथून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही. त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे. आता हातात पळीभर पाणी घ्यायचं, त्याच्यात हळद, कुंकू, फूल, अक्षता घ्यायच्या आणि आता आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करताना जर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचे. मी स्वाती कश्यप गोत्राची परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी. माझ्या घरातील, कुटुंबातील कायिक, वाचिक, मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, ऐश्वर्य, अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी, तसेच गुरु, आईवडील यांची भक्ती, सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी, तसेच घरातील क्लेश, कलह निवारण होऊन घरामध्ये, कुटुंबामध्ये एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती, यथाज्ञानेनं दीपावलीनिमित्त धनत्रयोदशी पूजन करीत आहे, असं म्हणून आपल्याला हातातलं पाणी आणि फूल ताम्हणामध्ये सोडायचे. असा आता आपला संकल्प पूर्ण झाला. हे पाणी आपल्याला तुळस सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करायचे. इथे छोटीशी पूर्वतयारी मी करून घेतली आहे. आपल्याला जिथे चौरंग आपण मांडणार आहोत तिथली जागा गोमूत्र, हळद, गंगाजल टाकून स्वच्छ पुसून घ्यायची आहे. या दिवशी तुम्ही आवर्जून धन्वंतरी देवांचा फोटो आणा, कारण या फोटोला खूप महत्त्व आहे. हा कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल. आता आपल्याला स्वच्छ पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे. त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकच्या मध्ये 4 टिंब द्यायचेत. मग स्वस्तिकच्या गोल वेड्यावर आपण खालून वरच्या दिशेने उभ्या लाईन काढून घ्यायचेत. याला कलावा बांधून घ्यायचा आहे. कलावा म्हणजे पूजा साहित्याच्या दुकानामध्ये असा लाल पिवळा धागा आपल्याला सहज मिळून जातो. आपल्याकडे जर आंब्याचे ढाळे असतील तर आंब्याचे ढाळे किंवा विड्याची 5 पाने आपल्याला कलशवर लावून घ्यायचेत. आता अशा कलशची स्थापना आपल्याला धन्वंतरी देवांच्या उजव्या हाताला करायची आहे. तांदळाने छोटीशी रास काढून घ्यायची. त्याच्यावर आपल्याला हळद, कुंकू, अक्षता व्हायच्या आणि त्याच्यावर आपण असा कलश स्थापित करणार आहोत. कलशमध्ये आपण जो नारळ ठेवणार त्याची शेंडी वरच्या दिशेला येईल अशा पद्धतीने आपल्याला नारळ ठेवायचा आहे. नंतर कलशची पण आपण पंचोपचारे छान पूजा करून घ्यायची आहे. हळद, कुंकू, अक्षता व्हायचेत. अशा पद्धतीने आपल्याला कलश स्थापित करायचा आहे. कारण कुठल्याही पूजेमध्ये कलश हा महत्त्वाचा असतो. या दिवशी धन्वंतरी देवांची पूजा केल्याने आपल्याला चांगले आरोग्य, सदृढ, निरोगी आयुष्य मिळते.
तर धन्वंतरी देवांची पूजा ही प्रत्येकाने करा. आता जर तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही सुपारी इथे ठेवू शकता, पण शक्य झालं तर नक्कीच फोटो घेऊन या, कारण प्रत्येक दिवाळीमध्ये आपल्याला असा हा धन्वंतरी देवांचा फोटो पूजेमध्ये लागतो. आता इथे मी साईडला समया लावून घेतलेत, पण त्या प्रज्वलित केल्या नाही आहेत, कारण पूजा मांडणी करताना चुकून आपला धक्का लागू शकतो. इथे आपण अखंड नंदादीप लावणार आहोत. त्यासाठी मी तांदळाने अष्टदल कमळ काढतीये. अगदी साध्या सोप्या पद्धतीने असं हे आपल्याला अष्टदल कमळ काढून घ्यायचं आहे. मग त्याच्यावर आपण अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान केलं जातं, म्हणजे आपण कणकेमध्ये फक्त हळद घालून त्याचा दिवा बनवायचा आहे आणि दिव्याच्या बाजूला 2 मुटके बनवायचे असतात आणि असा हा दिवा आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे. त्याचं वात ही दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला हे यमदीपदान करायचं आहे. आता आपण इथे अखंड दिवा लावून घेतला. दिव्याला छान हळद, कुंकू, अक्षदा व्हायचेत आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते असं म्हणून दिव्याला नमस्कार करा. आता कुठलीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे असा आपण दिवा लावून घेतला. मूर्तीवर आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत करत आपण अभिषेक करायचा. पळीभर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, फुलांच्या पाकळ्या घालायच्या आणि हे पण बाप्पांना अर्पण करायचे. हे झालं की आपण पंचामृताने अभिषेक करायचा. मग परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आणि मग बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची, पाटावर ठेवायची. आता लक्ष्मी मातेची सुपारी घेऊन त्याच्यावर पण आपल्याला शुद्ध पाण्याने, पंचामृताने आणि असं पळीभर पाणी घेऊन त्याच्यामध्ये हळद, कुंकू, फुलांच्या पाकळ्या घालून अभिषेक करायचा आहे. महालक्ष्मी मातेचा मंत्र ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असं म्हणत म्हणत अभिषेक करा. सुपारी पण आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची. हे झालं की आता आपल्याला या दोन्ही देवतांची इथे पूजेमध्ये स्थापना करायची आहे. पण बघा, या दिवशी खरेदीला खूप महत्त्व आहे, त्यामुळे या दिवशी आपण धने आणि गूळ आवर्जून खरेदी करा. या दिवशी आपल्याला शिरई पण खरेदी करायची आहे. शिरई म्हणजे केरसुणी, जी आपण लक्ष्मीपूजनमध्ये मांडतो, तर त्या शिरईला किंवा केरसुणीला खूप महत्त्व आहे. तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या दिवशी सोने चांदी खरेदी करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं, पण आता सोन्याचे भाव गगनाला भिडलेत आणि प्रत्येकाला सोनं आणि चांदी खरेदी करणं शक्य होईल असं नाही, पण किमान या वस्तू तरी आपण खरेदी कराव्या. या दिवशी सोने चांदी जरी नाही जमलं तरी आपण धने, गूळ, केरसुणी, मीठ किंवा आपल्या घरामध्ये धान्य जे लागणार आहे ते, या दिवशी विड्याची पानं, फुलं, जी आपण लक्ष्मी कुबेर पोटली बनवतो त्या पोटलीमधलं साहित्य, किंवा आपल्याकडे जर देवांची कुठली मूर्ती नसेल तर ती देवांची मूर्ती, दिवा, असं देवांसाठीचं नवीन वस्त्र, आपल्या लहान मुलांसाठी कपडे किंवा त्यांच्यासाठीची एखादी नवीन गोष्ट, वाहन, घर, अशा विविध वस्तूंची या दिवशी खरेदी केली जाते. आपल्या यथाशक्ती आपण या दिवशी खरेदी करा, पण या दिवशी नक्कीच काहीतरी चांगली गोष्ट ही खरेदी करून आपल्याला घरी आणायची आहे. आणि या दिवशी आपल्याला काही नाही जमलं तरी आपल्याला धने आणि गूळ आणि शिरई किंवा केरसुणी या 2 गोष्टींची आपल्याला आवर्जून या दिवशी खरेदी करायची आहे. या दिवशी मातीचे दिवे, पंत्यासुद्धा खरेदी केल्या जातात, तर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही त्यासुद्धा या दिवशी खरेदी करा. तर अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर छान हळद, कुंकू त्यांना वाहिलं. गणपती बाप्पांना तुम्हाला जास्वंदाचं फूल मिळालं तर नक्की अर्पण करा. दुर्वा अर्पण करा. लक्ष्मी मातेला गुलाब किंवा चाफ्याचं फुल अर्पण करा. इथे श्रीयंत्र होतं म्हणून मी ते पण ठेवलं, त्याच्यावर पण आपल्याला हळद कुंकू वाहून पुष्प अर्पण करायचे. आता जर तुमच्याकडे असं पाणी भांडं असेल तर ते पाणी भांडं आपल्याला देवांना इथे ठेवायचे पूजेमध्ये, आणि ते नसेल तर साध्या फुलपात्रामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवा आणि त्याच्यावर काहीतरी झाकण ठेवा. आता या दिवशी आपल्याला धनधान्यांची सुद्धा पूजा करायची असते. मग बाजारामध्ये सुगड मिळतात, तर ते आपल्याला खरेदी करून आणायचेत, आणि ते जर नसतील तर तुम्ही साध्या बाऊलमध्ये किंवा वाटीमध्ये पण असं धान्य भरून त्यांची पूजा करू शकता. आता इथे मी सुगड घेतले, त्याच्या खाली तांदळाच्या राशी काढलेत, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायलं आणि मग असे हे सुगड धान्याने भरून इथे ठेवलेत. आता याच्यामध्ये गहू, ज्वारी, नाचणी, बाजरी, डाळ, तांदूळ असे वेगळे वेगळे धान्य आपल्याला या 5 याच्यामध्ये भरायचे. जे तुमच्याकडे असतील ते तुम्ही भरा. त्यांची पण आपल्याला छान पंचोपचारे पूजा करायची आहे, कारण या दिवशी धान्यांच्या पूजेला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे.
तर असे धान्य ठेवले की त्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आणि पूजा करायची आहे. बघा, आपण आपल्याकडे असणाऱ्या वस्तूमध्येच पूजा करायची आहे, पण अगदी मनोभावे पूजा करा, कारण अंतःकरणापासून केलेली सेवा ही देवांपर्यंत पोहोचते. जर तुमच्याकडे गजंतलक्ष्मी असेल तर तीसुद्धा पूजेमध्ये ठेवा. गजंतलक्ष्मी कशी असावी, ती कशी स्थापित करावी याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तोही नक्की बघा. आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अशा शुभ दिवशी नक्कीच गजंतलक्ष्मी घेऊन येऊ शकता, कारण गजलक्ष्मी या लक्ष्मी मातेचं वाहन आहेत, त्यामुळे आपल्या देवघरामध्ये या नक्की असाव्यात. आता या दिवशी आयुर्वेदिक औषधांची सुद्धा पूजा केली जाते. जर तुमच्याकडे कुठली आयुर्वेदिक औषधं असतील तर त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. ते पूजेमध्ये ठेवून आपल्याला हळद कुंकू अक्षता व्हायचेत आणि पुष्प अर्पण करायचे. तुमच्याकडे जर काही पैसे किंवा दागिने याचीसुद्धा इथे पूजा करायची. ते पैसे आणि दागिने आपल्याला पूजेमध्ये ठेवायचेत. आणि या दिवशी जर तुम्ही नवीन वस्तू खरेदी केली असेल, सोनं चांदी किंवा अजून काही, तर त्याचीसुद्धा पूजा करायची. ते पण आपण पूजेमध्ये इथे मांडू शकता. आता लक्ष्मी कुबेर पोटली या दिवशी तुम्ही सिद्ध करू शकता. ती पोटली कशी बनवायची याचा पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तो बघून तुम्ही त्या पोटलीमध्ये काय काय वस्तू असाव्या हे मी डिटेलमध्ये सांगितलं आहे, तर त्या वस्तू तुम्ही त्याच्यामध्ये ठेवून या दिवशी त्याचीसुद्धा पूजा करू शकता. आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण करू शकता. दोन्ही दिवशी केली तरी चालेल. आपल्याला सेम पोटली घ्यायची आणि त्याच्यावर फक्त दोन्ही दिवशी सेवा करून ती सिद्ध करायची. असं आपण आपल्या घरातले दागिने पैसे यांची पण छान पंचोपचारे पूजा करून घेतली. त्यांना पण आपल्याला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आणि मनोभावे नमस्कार करायचा. आता या दिवशी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सेवा. सेवेला या दिवशी खूप महत्त्व आहे, तर आपल्याला न चुकता सेवा करायची आहे. आता सेवा काय करायची बघा, धन्वंतरी देव हे विष्णूंचा अवतार होते, त्यामुळे या दिवशी धन्वंतरी देवांची पूजा करण्यासाठी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम एक वेळा म्हणायचे. एक वेळा आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे आणि धन्वंतरी देवांचा मंत्र मी स्क्रीनवर देईल, तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. एक माळ. गीतेतील 15वा अध्याय आपल्याला एकदा वाचायचा आहे. कालभैरवाष्टक आपल्याला एकदा वाचायचं आहे आणि महामृत्युंजय मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. या सेवा आपल्याला आवर्जून करायचेत. आता या दिवशी आपल्याला 13 दिवे प्रज्वलित करायचे असतात आणि हे 13 दिवे आपल्याला एका ताटामध्ये घेऊन या दिव्यांनी आपण जी पूजा मांडणी केली त्या पूजेला ओवाळायचं आहे. आपल्या देवघरातल्या देवांना ओवाळायचं आहे आणि आपण जिथे आपली तिजोरी असते, म्हणजे आपण जिथे पैसे किंवा दागिने ठेवतो त्या तिजोरीला पण आपल्याला या 13 दिव्यांनी ओवाळायचं आहे. या मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत, याच्यामध्ये आपल्याला डबल जोडवात घालायची आहे आणि तिळाचं किंवा मोहरीचं तेल तुम्ही याच्यामध्ये घाला. आता असे हे 13 दिवे असं प्रज्वलित करून मग ओवाळून झालं की आपल्याला एक दिवा हा आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायचा आहे. एक आपण जिथे आता पूजा मांडणी केली या पूजेमध्ये एक ठेवायचा आहे. 2 आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचेत आणि आपल्या घराचा वास्तुपुरुष असतो प्रत्येक घरामध्ये, त्या वास्तुपुरुषाला आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे. एक दिवा आपण आपल्या घराचं ब्रह्मस्थान असतं, म्हणजे आपल्या पूर्ण घराचा जो मध्य येतो त्याला ब्रह्मस्थान म्हणतात, तिथे आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे. एक दिवा आपण जिथं डस्टबिन ठेवतो आपला कचऱ्याचा डबा, तिथे आपल्याला एक प्रज्वलित करायचा आहे. आणि उरलेले दिवे तुम्ही तुमच्या घराच्या गॅलरीमध्ये किंवा खिडकीमध्ये ठेवू शकता. फक्त काळजी घ्यायची आपल्याला, त्याला कुठलाही कापड वगैरे काही लागणार नाही. असे हे दिवे आपल्याला त्या दिवशी प्रज्वलित करायचे. आता उरलेले दिवे तुम्ही अशी पूजा मांडणी केली तिथे पण ठेवू शकता. आता या दिवशी गूळ आणि धने या नैवेद्याला खूप महत्त्व आहे, तर एका बाउलमध्ये ते घ्यायचे. पाण्याचा भरीव चौकोन काढायचा, 3 वेळा वाटीभोवती पाणी फिरवायचं आणि नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून आपण हे नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी तुम्ही जे पण फराळाचं बनवलं असेल, मिठाई असेल, फळं असेल, याचा पण आपल्याला सेम असाच नैवेद्य दाखवायचा आहे. आता हे धने आणि गूळ आपल्या घरातल्या सर्वांनी थोडं थोडं खायचं आहे आणि मग आपण उरलेलं आपल्या मसाल्यामध्ये किंवा स्वयंपाकामध्ये वापरायचं आहे. या दिवशी आता ही सगळी पूजा मांडणी झाली की तुम्ही ज्या मी सेवा सांगितल्या त्या तुम्ही अगदी उशिरा केल्या तरी चालतील, पण सेवा नक्की करा. सेवेशिवाय पूजेला पूर्णत्व येत नाही. आता गणपती बाप्पांची आरती करायची, लक्ष्मी मातेची आरती करायची आणि धन्वंतरी देवांची पण आरती करा. तर असं हे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने धनत्रयोदशीचं पूजन करायचं आहे. तर हा छोटासा व्हिडिओ जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.